गेल्या 2 दिवसापासून पत्रकारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ताईंची बातमी व्हायरल होते। ते पाहून खासदार श्रीकांत शिंदे साहेब हे अमेरिकेला अभ्यास दौऱ्यावर आहेत। त्यांनी ती बातमी पाहिली आणि तत्काळ आम्हाला निरोप पाठवला की त्या संघर्ष करणाऱ्या महिलेला आपण मदत करावी। आज आम्ही त्यांची पूर्ण माहिती जाणून घेतली। एका भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत आणि रिक्षा चालवत आहेत आणि त्यांचं महिन्याचा 6,500-7,000 रुपये हप्ता आहे। त्याचप्रमाणे अनेक दिवस त्यांनी उपासमारीने काढले आणि त्या संघर्षातून आज त्यांनी या कल्याण शहरामध्ये एक आदर्श म्हणून महिला या ठिकाणी महिला काही करू शकते, कष्ट करू शकते, संघर्ष करू शकते। म्हणजे एखाद्या महिलेवरती कोणतीही वेळ आली की ती एखाद्या पुरुषासारखी लढू शकते, असं या ठिकाणी एक आदर्श घडवून ताईंनी आणलेला आहे। मी त्यांच्या या कामाला आमचा सलाम आहे आणि तिच्या मुलीचं शिक्षणसुद्धा खासदार श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन, मातोश्री गुंजाई फाउंडेशन हे करणार आहे। त्यांची इच्छा आहे की मुलीने येणाऱ्या काळामध्ये तिचे शिक्षणातून मोठे ऑफिसर व्हावं आणि ती इच्छा पूर्ण होईल। शिवसेना शाखा ही नेहमीच त्यांच्यासाठी ज्या ज्या वेळेस त्यांना अडचणी येतील त्यावेळेस उभी ठामपणे राहील असं या ठिकाणी श्वासती देतात। आज आपण त्यांना 1 लाख रुपयाची मदत करतोय। त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या मुलाचं शिक्षणाचा सुद्धा पूर्ण भार आपण खासदार श्रीकांत शिंदे साहेब फाउंडेशनच्या माध्यमातून उचलतोय। मला खूप छान वाटतंय की दादांना मला एवढी हेल्प केली। मी 1.5 वर्षापासून एवढी तेजूला घेऊन 18 महिन्याचे असताना एवढं कष्ट करत होते की एक टायमाचं जेवण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते। त्या टायमाला एवढं कष्ट केले मी। आज 1.5 वर्ष पूर्ण झाले, पण आज या दादांनी मला एवढी मदत केली की ते माझे नातेवाईकांनी सुद्धा कोणी केली नाही एवढ्या दिवसात। का कधी विचारलं पण नाही की तुझी मुलगी कशी आहे। त्या दादांनी माझा एक व्हिडिओ बघितला आणि त्यांनी तुरंत मला सकाळी 10 वाजता कॉल केला की ताई तुम्ही 11:30 वाजता मला ऑफिसमध्ये या, मला तुम्हाला मदत करायची। आणि माझ्या बाळात एवढं छान सांगितलं त्यांनी, मला खरंच खूप छान वाटलं आणि मला अजूनपर्यंत वाटलं नव्हतं की मी खरंच एक आदर्श महिला बनेल। मुलीच्या शिक्षणाचा शिवसेना घेणार आहे, खासदार साहेब घेणार आहे, नगरसेवक साहेब घेणार आहे, काय मुख्य अडचण होती? माझी मुख्य अडचण तीच होती की माझी मुलगी खूप शिकावी, तिला IPS अधिकारी बनावी। त्या दादाने माझ्या मुलीचं शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली, त्याबद्दल पण खूप धन्यवाद दादा तुम्हाला। कारण आज स्वतःच्या मुलासाठी कोणी करत नाही एवढं त्यांनी माझ्या मुलीची पूर्ण जबाबदारी घेत आहेत। खरंच खूप खूप धन्यवाद त्यांना माझ्यापासून।